नमस्कार मंडळी, कढई गॅसवर ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल कडकडीत गरम झालं की 1 चमचा जिरे घातलेले आहेत, 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे, 7 ते 8 लसूण पाकळ्या वाटून घातलेल्या आहेत, खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे। छान असं लाल रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे। त्यानंतर सुके मसाले, लाल तिखट घातलेलं आहे, हळद घातलेली आहे, चवीपुरतं मीठ घातलेलं आहे। मसाले घातल्याच्या नंतर छान परतून घ्यायचं आहे। कुकरला पालक, टोमॅटो आणि तुरीची डाळ शिजून घेतलेली आहे, एकदम गाळ असं शिजून घेतलेली आहे। 2 टोमॅटोचा वापर केलेला आहे। खायला अप्रतिम लागतं। हिवाळा आहे, गरम गरम वरण आणि भात तर भन्नाट लागतो। तर त्यामध्ये कांद्यामध्ये वरण घातलेलं आहे आणि खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे। आता 10 मिनिटं उकळी काढून घ्यायचं आहे आणि आपलं वरण जेवणासाठी तयार झालेलं आहे। यासोबत गरमागरम जिरा राईस किंवा भातसुद्धा चालतो। तुम्ही भाकरीसोबत खा, पोळीसोबत खा, पण हिवाळा चालू आहे, हिवाळ्यामध्ये रोजच्या जेवणामध्ये आपल्याला पालकचा वापर केलाच पाहिजे। जसा हिवाळ्यामध्ये पालक येतो ना, तसा कोणत्याच ऋतूमध्ये पालक येत नाही। त्यामुळं रोजच्या जीवनामध्ये थोडं तरी किंवा आठवड्यातून 2दा तरी पालक खायला पाहिजे। मुलांच्या शरीरासाठी आणि फॅमिलीच्या आरोग्यासाठी एकदम चांगला आहे। त्यामुळे चला, वरण तयार झालेलं आहे आणि पाहू शकता किती छान असं मस्त झालेलं आहे, घरभरून सुगंध पसरलेला आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि एकदा अशा पद्धतीने पालक डाळ नक्की करून बघा। चला तर मग बाय बाय, भेटूया पुन्हा अशाच छोट्याशा रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर।